भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावचे यशस्वी उद्योजक, समाजसेवक व स्पार्क लॉजिस्टिक्सचे मालक सुनील मधुकर म्हात्रे यांचा 50वा वाढदिवस मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक, मित्रमंडळी, व्यावसायिक सहकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवसाचा सोहळा मोठ्या आनंदात पार पडला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुनील म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पुढच्या वाटचालीत देखील शुभेच्छा व्यक्त केल्या। सुनील दादा म्हात्रे यांनी उद्योग क्षेत्रात स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर खालच्या स्तरापासून सुरुवात करत आज उच्च शिखर गाठले आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली स्पार्क लॉजिस्टिक्स कंपनीने उल्लेखनीय प्रगती देखील साधली आहे। सुनील दादा हे व्यवसायाबरोबरच समाजसेवा, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमातही अग्रणी असून अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करतात। समाजातील दुर्बल घटकांसाठी ते नेहमी पुढाकार देखील घेत असतात। समाजसेवा आणि उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या सुनील मधुकर म्हात्रे यांना त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी भविष्यासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। नमस्कार सर्वांना। आजचा दिवस आमच्या कुटुंबियासाठी खूप खास आहे, कारण आज माझ्या वडिलांचा सुवर्ण महोत्सवी म्हणजेच 50वा वाढदिवस आहे। बाबा म्हणजे आमच्या घरचे आधारस्तंभ। ते नेहमी प्रामाणिक, निष्ठावंत आणि जबाबदार राहिले आहेत। त्यांच्या कामात त्यांनी नेहमी प्रामाणिकपणा आणि मेहनतच दाखवली आहे। ते कितीही अडचण आली तरी शांतपणे, संयमाने आणि बुद्धीने निर्णय घेतात। बाबा अत्यंत हुशार आणि मेहनती आहेत। ते आम्हाला नेहमी शिकवतात की कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही। त्यांच्या जीवनातला प्रत्येक दिवस ते दाखवतात की प्रामाणिकपणा, संयम आणि दयाळूपणा हीच खरी माणसाची ओळख आहे। ते नेहमी सगळ्यांशी प्रेमाने वागतात, मग ते कुटुंब असो किंवा मित्र। त्यांची शांत आणि प्रेमळ वृत्ती सगळ्यांना आपल्यासारखं वाटायला लावते। आज या विशेष दिवशी मी आणि आमच्या संपूर्ण कुटुंब त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। बाबा, तुमचं आयुष्य असंच आनंदी, निरोगी आणि यशस्वी राहो। आम्हाला तुमचा अभिमान आहे। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांची मोठी मेवणी, मी जेवढी वर्ष त्यांच्या संपर्कात राहिले त्यानुसार मला त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख पटली आणि लाभली सुद्धा। सुनील भाऊ, तुमच्यासाठी खास। मधुकर म्हात्रे आहे ज्यांचे पिता, विमल म्हात्रे आहे त्यांची माता, संगीता प्रवीणाताई आहे त्यांची भाग्यविधाता। अशा सुनील भाऊंची सांगते मी कथा। स्पार्क लॉजिस्टिक्सची आहे जो अन्नदाता, दादासाहेब शिक्षण संस्थेचा आहे तो शिक्षणकर्ता। चंद्रकांत दादांचे आदर्श नेहमी उराशी धरते, त्यांच्या शिकवणीवर पाऊल पुढे उचलते। अशा या प्रेमळ, मायाळू व्यक्तिमत्वास नेहमी सर्वांचे आशीर्वाद लाभतील। अशा या थोर व्यक्तिमत्वास माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मनापासून सदिच्छा। धन्यवाद। आम्ही सगळे भाऊक आहेत, आज आम्ही सगळे भाऊक झालोय आणि सुनीलचा 35वा वाढदिवस आम्ही म्हणतो, कारण सुनील आमच्यातलं नवचैतन्य आहे, आमचा उत्साह आहे। आम्ही त्याला एक राम त्या काळात होता, आता राम बघायला मिळत नाही, पण सुनीलच्या रूपात राम अजूनही आहे। आज वाढदिवस त्याचा आहे, पण आनंदी आम्ही आहोत। तर एकदा सुनीलच्या नावाने जय केला। सुनील बद्दल एकच सांगतो, आता सुनील किती पैसेवाला ना, त्याला आम्ही त्याला कधी घेतलं नाही, पण तो जी पण कामं करतो, तो कामं करतो किंवा मदत करतो, त्यापेक्षा लोकांना उभं करतो, कोणाला व्यवसाय टाकून देतो, कोणाला नोकरी लावतो आणि कुठेही याची कधी वाच्यता करत नाही। असं म्हणतात, मोठं व्हायचं असेल ना तर हा मोठेपणा हवा, स्वतःचं नाव कुठेही घेत नाही आणि म्हणून त्याचं नाव इतकं समोर येतं। आज तो प्रत्येकामध्ये आमच्या अंगातल्या रक्तातल्या थेंबात दिसलाय। आम्ही त्यातून मित्र आहोत, तर आम्हाला असं वाटतं आमच्या फॅमिलीतला तो एक आहे। कोणी म्हणतो पुढच्या वेळेस तो आमचा सक्का भाऊ म्हणून राहावा। आज सुनील म्हात्रे यांचा 50वा वाढदिवस आहे, परंतु ते एव्हरग्रीन असं व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटतच नाही की त्यांचा आज 50 आहे, म्हणूनच आम्ही आज
35वं हे टाकून वर्ष टाकून त्यांचं सेलिब्रेशन केलेलं आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व, कर्तव्यदक्ष आणि डाऊन टू अर्थ असणारं असं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना आम्ही या माझ्या पूर्ण ग्रुपतर्फे माझ्यातर्फे खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देते की त्यांचा असंच करिअर आणि त्यांची जी समाजसेवा आहे, निस्वार्थी समाजसेवा आहे, ती कायमस्वरूपी अशीच राहू दे आणि सदैव त्यांच्या पाठीशी माझ्या बाप्पाचा आशीर्वाद राहू दे. थँक्यू. आज वाढदिवस आहे अशा व्यक्तिमत्वाचा की आपल्या जीवनामध्ये सदैव समाजसेवा करणारा आणि गोरगरिबांना मदत करणाऱ्या अशा व्यक्तिमत्वाचा, दानशूर व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे. अशा व्यक्तिमत्वाचा या दूरदर्शीपणा, निर्धारपणा, दानशूरपणा अशा नामवंत उद्योगपतीचा शांत, संयमी आणि सर्वांची आदर आणि कुठलाही गर्व नसणारा अशा व्यक्तिमत्वाचा असा हा आमचा बंधू सुनील म्हात्रे यांचा आज 50वा वाढदिवस आणि 50व्या वाढदिवसानिमित्त आमच्या संपूर्ण म्हात्रे कुटुंबातर्फे याला खूप खूप शुभेच्छा देतोय. बरोबर मी आज आजपासून दिवाळी सण चालू आहे. मी सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस. तशी गाय आणि वासराच्या प्रती त्यांच्या अंगीची वात्सल्यता, उदारता जे असते तीच उदारता, वात्सल्यता, सेवाभाव हा माझा बंधू सुनील म्हात्रे याच्या अंगी आहे. आणि नेहमीच आपल्या सामाजिक बांधिलकी जपून नेहमीच हा समाजसेवा, लोकसेवा करत असतो. सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आध्यात्मिक असेल, सर्व विभागामध्ये सर्वव्यापी असे कार्य आहे. म्हणतात ना की वाढदिवस आपल्या भावाचा आणि जल्लोष आपल्या पूर्ण गावाचा, पण तसं नाही आहे. आमचा भाऊ हा सुनील म्हात्रे आज 50वा वाढदिवस आहे, पण यापूर्वी जे वाढदिवस झाले त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून आदिवासी आश्रम असेल, शैक्षणिक शाळेमध्ये असेल, अनाथ आश्रम असेल, वृद्ध आश्रम असेल, बालिका आश्रम असेल, इतर प्रत्येक ठिकाणी जाऊन तेथील विद्यार्थ्यांना असतील, वृद्धांना असेल, जी म्हणजे जीवनावश्यक वस्तूंची असेल, शैक्षणिक साहित्याची मदत असेल, ही सर्व मदत करून आपला वाढदिवस साजरा करत होता. आणि हा 50वा वाढदिवस पण त्याला तेवढाच करायचा नव्हता, पण आपल्या घरच्यांनी सर्वांनी त्यांना सांगितलं की आज 50वा वाढदिवस आहे आणि आपण सर्वांनी मोठ्या जल्लोषाने वाढदिवस साजरा करूया. आणि त्या आमचे नातेवाईक, आपले कॉलेजचे मित्र सर्व आलेले आहेत आणि मोठ्या खूप जल्लोषाने हा वाढदिवस साजरा होत आहे. खरोखर सामाजिक बांधिलकी जपून आणि आपल्या भागामधील जे विद्यार्थी असतील, आज आपल्याकडे सुसंपन्नता आहे, पण विद्यार्थ्यांमध्ये जी शिकण्याची जी म्हणजे अंगी जी पाहिजे गुण ते तेवढे दिसत नाही. आज आपल्याकडे गोडाऊन असतील, बिल्डिंग असतील, खूप सुसंपन्नता आहे, पण मुले आपले शिकत नाही. आणि त्यांनी जी गरज ओळखून आपले मुलं पुढे कसे जातील आणि अजून तंत्रज्ञानाचं युग आहे आणि त्या मुलांना नवीन तंत्रज्ञान, कॅम्प्युटरचं शिक्षण भेटावं म्हणून दादासाहेब इन्स्टिट्यूट नावाने एक इन्स्टिट्यूट चालू केली. आणि आमचं जे नागरी कंपाऊंड आहे तिथे एक भव्य असं शैक्षणिक संकुलन बांधून दादासाहेब इन्स्टिट्यूट चालवून जी गोरगरीब विद्यार्थी असतील, म्हणजे जे कोणी गोरगरीब असतील, कुठलेही विद्यार्थी असतील, सर्वजण विद्यार्थी येतात आणि त्यांना पूर्ण मोफत त्यांना संगणक शिक्षण देतात. कोणाला काही इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्लिश साठी खास तिथे ठेवलेले आहेत. असे शैक्षणिक संशोधन चालू आहे. तसेच जानता राजा असेल, स्मार्ट असेल, असे याच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना रोजगार दिलेला आहे. असा हा आमचा बंधू शांत, संयमी आणि सर्वांचा मान सन्मान ठेवणारा निर्धार, दानशूर आमच्या अशा भावाला उदंड आयुष्य लागू दे, सुख समृद्धी लागू दे, निरोगी आयुष्य लागू दे, यश प्राप्ती कीर्ती लागू दे. प्रार्थना. धन्यवाद देतोय का त्यांनी आज त्यांचं खूप चांगलं कार्य आहे. बिझनेसमॅन आहेत ते. त्यांना आमच्या शिवसेना पक्षांकडनं, मी शिवसेना भिवंडी शहर प्रमुख या वतीने व माझ्या कुटुंबाकडनं व माझ्या मित्रपरिवाराकडनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना एवढ्याच शुभेच्छा देतो की आप जिओ हजारो साल, साल के दिनो 50,000. ह्या आमच्या सर्व मित्रपरिवाराकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि दीपावलीच्या सर्व नागरिकांना व आमच्या सुनील भाऊला खूप खूप शुभेच्छा. मी एवढंच सांगू इच्छितो का आज ते 50 वर्षाचे झालेत, पण 50 वर्ष वाटत नाही की त्यांनी तेवढं जिम वगैरे मेंटेन केलेलं आहे, वॉकिंग वगैरे करतात, सगळ्या गोष्टी त्याच्यावर पण आहे. आणि त्यानंतर त्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. त्यानंतर आज त्यांनी युवा पिढी सांभाळले म्हणून लोक त्यांच्याजवळ एवढे युवा पिढी एवढ्या मोठ्या संख्येने येते आणि जुनी लोक पण त्यांना मानतात, कारण त्यांचं काय बोलणं चांगलं आहे, परत व्यवहारिक आहेत ते, त्यामुळे ते आज त्यांनी आणि असेच ते पुढे खूप मोठ्या अजून
उच्च याच्यावर जावे अशी आम्ही अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाधाने मी माझ्या आयुष्याच्या 50व्या पायरीवर तुमच्या समोर उभा आहे. ते माझे आई आणि बाबा यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो. जिच्यामुळे मी माझं आयुष्य परिपूर्ण झालं, यशस्वी झालं, ती माझी अर्धांगिनी पत्नी. माझं प्रतिबिंब ज्यांच्यामध्ये असणार आहे ती माझी मुलं आणि ज्यांनी माझ्या स्वभावामध्ये संस्कारांची बीजं रोवली असे माझे बंधू, भगिनी आणि सर्व नातेवाईक. आई आणि बहीण यांचं एकत्र रूप म्हणजे वहिनी असते, अशा माझ्या सर्व वहिन्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला साथ सोबत करणारे माझे मित्र आणि सहकारी. आपण सर्वांना मी सस्ने नमस्कार करतो. म्हणतात की कुटुंब, मित्र, परिवार, आप्तेष्ट आणि नातेवाईक आणि सहकारी यांनी आपलं आयुष्य परिपूर्ण होतं, संपन्न होतं. आता या क्षणाला मला त्याची प्रचिती येते आहे. माणसाच्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात आणि रंग भरून जातात. असेच इंद्रधनुष्याचे सप्तरंग भरणारा प्रसंग म्हणजेच आपला जन्मदिवस असतो. त्या दिवशी आपल्याला आपल्या माणसांकडून सदिच्छा, शुभेच्छा, अंतरंगातील प्रेमाचा तरंग जेव्हा आपल्यावर वर्षावू लागतो, त्याच क्षणी आपलं आयुष्य समृद्ध झाल्याची एक समाधान मनाला प्राप्त होतं, अनुभूती येते. आणि म्हणूनच मी माझं भाग्य समजतो की आपल्यासारखी लाख मोलाची माणसं माझ्या आयुष्यात आली आणि आपला अपार प्रेम, स्नेह, आपुलकी, जिव्हाळा यासह आपली मला संगत सोबत लाभली. असंच प्रेम, स्नेह आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहो ही आई मी जगदंबेचरणी प्रार्थना करतो. आणि आपण माझ्या जन्मदिवसा दिवशी आलात आणि आपले सदिच्छा, शुभेच्छा, आशीर्वाद लाभतीलच, त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. थँक्यू, धन्यवाद.